नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मायग्रेन आणि मेंदूचे आजार आणि त्यावर अमृत आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटरचे डॉक्टर अविनाश अमृतवाड. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. अमरावतीतल्या गुरुकुंज मोझरीमधल्या आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाचार्याची पदवी त्यांनी मिळवली. पुण्याचे राजवैद्य आदरणीय श्री समीर जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमृतवाड यांनी विशेष अध्ययन केले. गेल्या 14 वर्षांपासून नांदेड इथं श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवर डॉक्टर अविनाश यांनी संशोधन केलेलं आहे आणि त्यावर ते उपचार सुद्धा करत आहेत. मेंदूचे आजार, वंध्यत्व, मणक्याचे विकार, त्वचा विकार, हृदयरोग, थायरॉइड या आजारांचं अचूक निदान आणि उपचारासाठी डॉक्टर अविनाश यांची ख्याती आहे. वंध्यत्वासारख्या दुर्धर आणि जटिल आजारानं नैराश्यग्रस्त रुग्णांवर आयुर्वेद चिकित्सेद्वारे डॉक्टर अविनाश यांनी उपचार सुद्धा केलेले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत गोवर्धन गोसेवा प्रकल्प जिल्हा नांदेडमध्ये मोफत आयुर्वेद उपचार सुद्धा ते करत आहेत. गुरुकुल पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं विद्यादान करून डॉक्टर अविनाश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. या सर्व कार्यासाठी 2017 साली महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीनं नांदेड रत्न आणि वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीनं मराठवाडा भूषण पुरस्कार तसंच 2019 साली शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले. तेव्हा मुख्य शाखा नांदेडसह मुंबई, औरंगाबाद, लातूर, नागपूर या शहरांमध्ये डॉक्टर अविनाश हे रुग्णसेवा देत आहेत. तेव्हा आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आजचा चर्चेचा विषय मी पुन्हा एकदा सांगते, मायग्रेन आणि मेंदूचे आजार आणि त्यावर अमृत आयुर्वेद उपचार. सर, पहिला प्रश्न आहे, मायग्रेन म्हणजे नेमकं काय आणि तो पूर्ण बरा होतो का? अतिशय सुंदर असा प्रश्न. म्हणजे पहिलाच प्रश्न तुम्ही विचारला की मायग्रेन दुरुस्त होऊ शकतो का. म्हणजे ह्या प्रश्नाला तर मी एक्सप्लेन करेलच, पण मायग्रेन म्हणजे नेमकं काय ह्या प्रश्नाचं उत्तर ॲक्च्युअल शब्दामध्ये आहे किंवा पब्लिकली माहीतच आहे. जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो आणि आपण कंप्लेंट करतो की ॲक्च्युअल माझं डोकं दुखतं आहे, तर मग समोरचे डॉक्टर तुम्हाला असं म्हणतात की मायग्रेन आहे. इन शॉर्ट, डोकं दुखण्यापासून ते अर्ध डोकं दुखण्यापर्यंत म्हणजे शिफ्टेड पेन ऑफ हेड, एका साईडचं डोकं दुखणे किंवा आवाज बिलकुल सहन न होणे, तद्वत बिलकुल प्रकाश असहत्व ज्याला म्हणतो आपण, बिलकुल प्रकाश सहन न होणे, थ्रोबिंग पेन म्हणजे हातोडा घातल्यासारख्या वेदना होणे, एक साईड पूर्णपणे ओढणे, सोबतच मान दुखणे, पाठ दुखणे किंवा काही वेळा चेस्ट पेन होणे, अशा पद्धतीच्या तक्रारी जेव्हा डोकं दुखण्याच्या ह्या तक्रारी सोबत इतर तक्रारी पाहायला मिळतात तेव्हा त्याला आपण मायग्रेन असं म्हणतो. हा म्हणजे अटॅक झाला. इन शॉर्ट 8 दिवसातून, 10 दिवसातून, 4 दिवसातून अशा बऱ्याच वेळा घडतं आणि आपण वेळोवेळी ॲनाल्जेसिक मेडिसिन्स घेतो म्हणजे वेदनाशामक गोळ्या आणि आपण आपले दिवस काढतो. पण नेमकं काय की कारणं टळत नाहीत आणि निदान पण होत नाही. बेसिकली काय होतं की जेव्हा आपण कंप्लेंट करतो डोकं दुखतंय तर त्या ठिकाणी वेदनाशामक गोळी दिली जाते आणि आजचा दिवस निघून जातो. पण मी कारण न शोधल्या कारणानं किंवा निदान न झाल्या कारणानं ही तक्रार वर्षानुवर्ष अशाच पद्धतीनं पेशंट झेलत असतात. हा पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो का? निश्चितच दुरुस्त होऊ शकतो. म्हणजे मागील 10 वर्षापासून अतिशय कॉन्फिडेंटली मी असं सांगू शकतो की त्याचं जर का उत्तम निदान झालं आणि आपण आजाराची कारणं जर का टाळली तर निश्चितपणे मायग्रेन हा दुरुस्त होऊ शकतो. आता मायग्रेनला समजून घेत असताना ॲक्च्युअल मल्टिपल व्ह्यूजनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण उपद्रव स्वरूप म्हणजे एखाद्या आजाराचं लक्षण म्हणून मायग्रेन येतोय का ब्रेन डिसीज म्हणून येतोय. म्हणजे ब्रेन ट्यूमर आणि जसं आयुर्वेदामध्ये शंखक नावाचा जर का प्रकार सोडला तर असाध्य असं काहीच नाही आहे. या दोन कंडिशन्समध्ये जिथं सर्जिकल किंवा ॲनाटॉमिकल डिफॉर्मिटी किंवा रचनात्मक विकृती मेंदूच्या बाबतीत आपण म्हणतो त्या ठिकाणी मात्र मेंदूशी संबंधित ट्रीटमेंट लागते. पण इतर वेळेला जर का आपण पाहिलं, उदाहरणादाखल आत्ता जसं कोविड कंडिशन्स येऊन गेले आणि पोस्ट कोविड कंडिशन्समध्ये फुफ्फुसांची जसं कमजोरी पाहायला मिळते आहे, मग प्रिव्हियस स्टिरॉइड्स असू देत किंवा मग बाकीच्या गोष्टींनी, आणि त्याच्यामुळं जसं फुफ्फुसाचा रक्तपुरवठा हृदयाला आणि हृदयाचा रक्तपुरवठा जो काही आहे समजा तो मेंदूला तो न झाल्या कारणाने शिरशुल बऱ्याच अंशी पाहायला मिळत आहे. सोबतच थायरॉइड असेल, डायबिटीज असेल किंवा इव्हन हायपरटेन्शन असेल, ह्यामध्ये सुद्धा एक उपद्रव म्हणून किंवा त्याचा एक पार्ट म्हणून ॲक्च्युअल तुमचं डोकं दुखायला लागतं.
रिगार्डिंग सायनोसायटिस, म्हणजे नाकाचा पडदा जेव्हा वाकडा होतो त्यावेळी ॲक्च्युअल सायनोसायटिसच्या कारणानं म्हणजे पूर्णतः एक बाजू ओढायला लागते. नाझोलॅक्रिमल डक्ट ज्याला आपण म्हणतो ती बंद होते आणि त्यानंतर मग वॅस्क्युलर प्रेशर वाढतं, सूज येते या भागाला आणि मग त्या ठिकाणी थ्रोम्बिंग पेन व्हायला लागतं. मुद्दा एक आहे की ह्या सगळ्या गोष्टींसहित निद्रा असेल, आहार असेल किंवा मग वैवाहिक आयुष्यापासून ते बाकीचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा तुमच्या मायग्रेनवरती येतो. पण होतं काय की लाक्षणिक चिकित्सा झाल्या कारणानं म्हणजे सिम्पटम वाईज जेव्हा आपण जातो ना त्यावेळेस ॲक्च्युअली त्या सिम्पटमची ट्रीटमेंट होते आणि आजाराची होत नाही. बऱ्याच वेळा लाईफस्टाईल्स पण करेक्ट होत नाहीत. इन शॉर्ट साधी गोष्ट की मागील काही वर्षांमध्ये ह्या मायग्रेनविषयी संशोधन करत असताना अशी गोष्ट जाणवली की साधं सकाळी 6 ते 8च्या दरम्यानची झोप किती लोक घेतात. 6 ते 8च्या दरम्यानची झोप म्हणजे रात्री जागरण झालं की मग सकाळी ती 9 वाजता उठतात आणि याचा परिणाम म्हणून एकंदरीत आतड्यांवरती, हृदयावरती, आमाशयावरती जी सूज येऊन जाते आणि ह्या सगळ्यांचा जो संबंध येतो एक प्रकारे जसं वेगस नावाची नर आहे ज्याचा संबंध ओरल कॅव्हिटीपासून ते ॲनल रिजनपर्यंत म्हणजे संडासच्या जागेपर्यंत येतो आणि जिथं जिथं प्रेशर डेव्हलप होतं, ज्या ज्या ठिकाणी सूज येते त्याचा इनडायरेक्टली परिणाम जो आहे तो तुमच्या हृदयावरती येतो. हृदय व्हॅस्क्युलर प्रेशर वाढवतं, नाझल सेप्टम क्लोज होतो, एक साईडची हवा जाते आणि त्यानंतर मग ॲक्च्युअल डोकं दुखायला लागतं. पण मला तर माहिती आहे की डोकं दुखणं ही मेंदूची तक्रार आहे आणि त्या विषयाने मग आपण काय करतो की मेंदू विकार तज्ज्ञांकडे जातो आणि ट्रीटमेंट म्हणून ॲनाल्जेसिक किंवा वेदनाशामक घेतो. दुरुस्त होऊ शकतो का, या सगळ्यांमध्ये ॲक्च्युअल त्याची उत्तर आहेत आणि मी खूप कॉन्फिडंट आहे की विदिन 45 डेज 45 दिवसांमध्ये जर का निदान उत्तम पद्धतीनं झालं आणि जर का तुम्ही कारणं अवॉइड केलं. औषधं ही प्रॉपर म्हणजे औषधं ही परमनंट ट्रीटमेंट नाही आहे. आयुर्वेद काय म्हणतो की कारणाशिवाय कार्य नाही आहे. त्यामुळं कारण जर का टळलं तर कार्य टळणार आहे. त्यामुळं मागील 14 वर्षाच्या अनुभवावरून कारणं जर का टाळली आणि उत्तमरित्या पंचकर्मापासून ती इतर गोष्टींचा जर का आपण वापर केला तर मायग्रेन हा पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो आणि तो अल्पावधीत दुरुस्त होऊ शकतो. अच्छा डॉक्टर, तुम्ही खूप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं की मायग्रेन म्हणजे नेमकं काय आणि आताच तुम्ही बोलताना उल्लेख केला की कारणं टाळली तर या सगळ्या गोष्टी थांबू शकतात किंवा तो मायग्रेन होणारच नाही. तर आता आपण सध्या बघतोय की खानपान शैली सुद्धा बदललेली आहे, त्यामुळे मग आहाराच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे पचनाच्या अडचणी आणि त्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत. तर पचनाच्या तक्रारींमुळे सुद्धा मायग्रेन होतो का? निश्चितच. मला असं वाटतं की मॅडम तुम्हाला पण अतिशय व्यवस्थित ज्ञान आहे या सगळ्या विषयांचं. इन शॉर्ट जर पाहिलं आपण तर पचनाच्या तक्रारींचा याच्यामध्ये मेजर रोल येतो. म्हणजे जिथं गॅस्ट्रायटिस होतं म्हणजे आमाशयाला सूज येते किंवा कोलायटिस होतं, मोठ्या आतड्याला सूज येते, मग त्या ठिकाणी जळजळ करतं किंवा मग एखाद्या वेळेस पित्ताची उलटी झाल्यानंतर डोकं थांबतं अशी बरीचशी लोकं सांगतात आणि सोबतच पाठीत दुखतं, पोटामध्ये दुखतं आणि सोबत त्याच्या मग हेडेक व्हायला लागतं. या सगळ्या गोष्टींचा संबंध जर का मी पाहिला तर म्हणजे रुटीनमध्ये आत्ता जसं सेल्युलोज कंटेनिंग डाएट ज्याला हिरवी मिरची, मेथी, पालक इत्यादी सगळ्या गोष्टी ज्या आपण पूर्वी हिवाळ्यातच खात होतो त्या 12 महिने खायला शिकलोय आणि त्याच्यामुळं काय झालं की सेल्युलोजच्या कारणानं व्हासोडायलेटेशन झाल्या कारणानं त्या ठिकाणी ॲक्च्युअल शैथिल्य येतं आमाशयाला, ज्याचं कनेक्शन वरती अन्ननलिकेला आहे आणि श्वासनलिकेला. अन्ननलिका आणि श्वासनलिकेची जी काही समजा रचना आहे ती एकत्रितपणे येत असल्या कारणानं त्याच्यावरती प्रेशर पडून हा पुन्हा नाकाचा पडदा बंद होतो. म्हणजे पचनाच्या तक्रारींमध्ये जसं साधं उदाहरण की जसं मोठ्या आतड्यावरच्या सुजीचं बोललो मी, मागे एक 15 दिवसापूर्वी जी एक पेशंट आली होती आणि जसं तिला एक 4-4 दिवसांनी सेम अशा पद्धतीचा मायग्रेनचा अटॅक यायचा आणि मी कारणमीमांसेमध्ये पाहिलं तर काय की त्यांना रक्ताची मूळव्याध आहे आणि रक्ताच्या मूळव्याधीच्या कारणानं जोपर्यंत समजा प्रेशर रिलीव्ह होत नाही तोपर्यंत मायग्रेनचा अटॅक थांबत नाही. या ठिकाणी ॲक्च्युअल डोकेदुखींना इम्पॉर्टन्स न देता जर का आपण मूळव्याधीला इम्पॉर्टन्स दिलं तर ते अजून जास्त छान काम करतं. तशीच गोष्ट जसं उलटी झाल्यानंतर ॲक्च्युअल मायग्रेन थांबतो. या कंडिशन्समध्ये जर का आपण समजा शामक चिकित्सा केली किंवा आम्लपित्तासंबंधित चिकित्सा केली तर तो निश्चितपणे दुरुस्त होऊ शकतो. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मायग्रेनचा संबंध सगळ्यात जास्त येतो, ज्याला टेन्शन आपण म्हणतो ना, स्ट्रेस आणि टेन्शन. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? एनिथिंग बियॉन्ड युअर एनर्जी लेवल, तुमच्या ताकदीच्या पलीकडे जातं ना त्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो. कॅल्शियम कमी पडणे, रक्ताल्पता असणे किंवा डाएट प्रॉपर न घेणे किंवा लेडीज जसं आज आपण जॉब करताना पाहतोय म्हणजे प्रेशरचा मुद्दा ज्या ठिकाणी येतो, जिथं हृदयाची क्षमता कमी पडते त्या सगळ्या ठिकाणी मायग्रेन पाहायला मिळतं. आणि जेव्हा जेव्हा आपण या पद्धतीने चिकित्सा करतो ना निश्चितच यश हे अल्पावधीत मिळतं. पचनाच्या तक्रारींमुळं हे सगळे प्रकार जसं
आम्लपित्तापासून कॉन्स्टिपेशनपासून जळजळीपासून उलटीपर्यंत हे सगळेच्या सगळे प्रकार हे आमाशय हृदय याच्यावरती सूज आणत असल्याकारणानं निश्चितपणे मायग्रेन क्रिएट करतात आणि त्याचं उत्तर हे पचनाच्याच तक्रारीमध्ये असल्याकारणानं तो सॉल्व्ह केला की मायग्रेन सॉल्व्ह होतो. हे माझा 14 वर्षाचा अनुभव आहे. वा, अगदी खूप छान. आपल्याला असं वाटतं ना की डोकं दुखलं तर त्याचा Yes, काय yes. पचनाशी संबंध आहे, बरोबर. पण तुम्ही खूप छान पद्धतीने कारण सांगितलं. आपण शरीर वाटून घेतलीत ना आता स्पेशलायझेशनच्या कारणाने. अगदी अगदी. डॉक्टर, मानेचा मणका, तर या मानेच्या मणक्याचा आणि मायग्रेनचा काही संबंध येतो का? निश्चितच. म्हणजे अतिशय गंभीर प्रश्न आहे हा. जसं मानेच्या मणक्यांमध्ये जसं 2 पायावरती चालणारा हा जो प्राणी आहे म्हणजे मनुष्य, आणि तो स्टँडिंग कंडिशनमध्ये आहे आणि आईनंच फक्त तेल लावलंय, त्यामुळे मानेच्या मणक्यांची झीज होणार का? नाही तर निश्चितपणे होणार. कारण न्यूट्रिशियस कुठं डाएट नाही आहे, व्यायाम नाही आहे, किंवा मग आपले जॉब हे 2 व्हीलरपासून ते 4 व्हीलरपर्यंतचे आहेत, तर निश्चितपणे मानेच्या मणक्यांमध्ये गॅप येतो. मग मानेच्या मणक्यांमध्ये गॅप आल्यानंतर त्याच्या समोरची जी रचना आहे ती म्हणजे अन्ननलिकेची, श्वासनलिकेची आणि इतर गोष्टींची, याचा संबंध हा तुमच्या नाझल सेप्टमला येतो. म्हणजे इन शॉर्ट DNS, डेव्हिएटेड नासल सेप्टम झाल्यानंतर स्टेर्नोमॅस्टॉइड मसल, ह्या ज्या मानेच्या मसल्स आहेत त्याचं प्रेशर ॲक्च्युअल तुमच्या मानेच्या मणक्यांवरती येतं. मग ह्या सगळ्यांचा परिणाम श्वासनलिकेचा, अन्ननलिकेचा आणि मानेच्या मणक्याचा, ज्यामुळे काय होतं की चक्कर बऱ्याच वेळा यायला लागते, धडधडी होते, घबराट होते, कासावीस व्हायला लागतं, समोरून चेस्ट पेन, असं वाटतं की हृदयाशी संबंधित आहे की काय, आणि सोबतच त्याच्या ट्रिगर जसं मायग्रेनच्या बाबतीमध्ये म्हणजे टेरिफिक हेडेक होणे. आणि मग ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून एकंदरीत समजा आपल्याला पुन्हा पुन्हा शंका यायला लागते की हा ब्रेन डिसीज तर नाही आहे. त्यामुळं मानेच्या मणक्यांचा संबंध या आजाराच्या बाबतीमध्ये अतिशय जवळचा येतो. आणि मानेच्या मणक्यांच्या बाबतीमध्ये ओव्हरऑल ब्रेन आणि याचं वर्क करत असताना स्पाईन रिलेटेड मागील 14 वर्षापासून दोन्हींचं जेव्हा कोऑर्डिनेशन बसतं ना, तेव्हा आजार अगदी 10 दिवसापासून ते 25 दिवसापर्यंत आपल्याला दुरुस्त होताना पाहायला मिळतो. त्यामुळं इन शॉर्ट ही सगळी जी थेअरी आहे ती सर्वकषपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी डॉक्टर, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगताय. मायग्रेन आणि मेंदूचे आजार यावर अमृत आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण बोलत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अविनाश अमृतवाड. सध्या स्क्रीनवर तुम्हाला सगळे नंबर्स दिसत आहेत. श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटरचा पत्ता सुद्धा दिसतोय. डॉक्टर तुम्हाला कधी कधी उपलब्ध होऊ शकतात, त्यांचे संपर्क क्रमांक सुद्धा दिलेले आहेत, ते सगळे लिहून घ्या आणि या संदर्भातल्या कुठल्याही अडचणी असतील तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मायग्रेन आणि मेंदूचे आजार आणि त्यावर अमृत आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश अमृतवाड सर. सर, मगाचपासून आपण मायग्रेन बद्दल बोललो, इतर गोष्टींबद्दल बोललो. आता निद्रानाशाकडे वळूया. निद्रानाश हा आयुर्वेद पद्धतीने, उपचार पद्धतीने पूर्णपणे बरा होऊ शकतो का? अतिशय सुंदर. म्हणजे तुम्ही जो डायरेक्ट प्रश्न करताय ना, मला उत्तर द्यायला ॲक्च्युअली सोपं जाते. पूर्णपणे बरा होऊ शकतो का? तर निश्चितपणे पूर्णपणे बरा होऊ शकतो. कारण जर का मी टाळलं किंवा मग कारणानुसार जर का उपचार झाले तर कार्य नष्ट होणार आहे. विषय असा आहे की निद्रा हा प्रश्न काय हे मला समजून घेणं गरजेचं आहे. सरतेशेवटी 2 पद्धतीच्या झोपी लागत असतात, एक आळसामुळे येणारी आणि दुसरी कष्टामुळं. अगदी. आणि हृदय जेव्हा थकतं ना त्यावेळेस ॲक्च्युअल झोप यायला लागते. सी धिस आय लीड, म्हणजे मी जेव्हा डोळे बंद करतोय हृदयाच्या बीट्स ह्या अशा पद्धतीनं चालत आहेत आणि जेव्हा मी डोळे उघडतोय ना ते अशा पद्धतीनं चालत आहेत. साधी गोष्ट की ड्रायव्हर गाडी चालवता चालवता डोळे बंद करतो आणि ॲक्सिडेंट होतो, म्हणजे त्याला त्या ठिकाणी त्याची क्षमता संपते. इन शॉर्ट, झोप लागणे न लागणे हा जो विषय येतो ना तो हृदयाच्या क्रियेवरती येऊन थांबतो. आणि जर का मी हृदयाचा विचार केला तर इनडायरेक्टली हृदयाच्या बीट्स हा जर विषय लक्षात घेतला तर तो मोठ्या आतड्याचा विषय येतो. मग झोप कोणाला येत नाही? ज्यांचं पोट ठीक नाही, ज्यांच्या फुफ्फुसांची क्षमता, लाईक आता कोविड कंडिशन्समध्ये बऱ्याच लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे. आता फुफ्फुसांना जर मी विहीर कन्सिडर केलं आणि हृदयाला जर का समजा मोटर आणि बाकी जर का वावर असेल म्हणजे शेत असेल, शेताला पाणी भेटत नाही किंवा मग हृदयाला पाणी भेटत नाही तर फुफ्फुसांचा कुठेतरी दोष असेल ना. या सगळ्या गोष्टींचा जर मी विचार केला तर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे ब्रेन फिजिओलॉजी ही ॲक्च्युअल तुमच्या मोठ्या आतड्याच्या फंक्शनिंगवरती डिपेंड करते आणि ब्रेन ॲनाटॉमी हा जो पार्ट येतो तो ॲक्च्युअल तुमच्या हृदयावरती येतो. झोप न लागणे याविषयी जर मला तुम्ही विचाराल तर निश्चितपणे ताकदीचं कुठंतरी द्योतक आहे. नुसत्या झोपेच्या गोळ्या घेऊन मेंटली रिटायर्डेड होण्यापेक्षा कारण शोधून जर का आपण त्याची ट्रीटमेंट केली तर अगदी व्यवस्थित अल्पावधीत म्हणजे झोप लागू शकते.
साधी गोष्ट की पित्तवृद्धी, जेव्हा जेव्हा पित्त वाढायला लागतं, धडधडी वाढायला लागते, घबराट व्हायला लागते, कासावीस व्हायला लागतं किंवा बेचैनी असते, आपण रिॲक्ट करायला लागतो, हे सगळे निद्रानाशाचे मुद्दे आहेत. आणि साधी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ताकद कमी पडते, म्हणजे जो काही स्नेहभाव असतो शरीरातला, म्हणजे 5 वाजता जेवण केलं आणि रात्री जर आपण 1 कप गोड दूध पिलं तरी झोप लागू शकते. निद्रानाशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं इंटरमिटंट निद्रानाश, झोप 3 तास लागते आणि पुन्हा लागत नाही, म्हणजे हृदयाची कुठेतरी पुन्हा तिथं क्षमता कमी पडते. लघवीविषयी तक्रार असते आणि निद्रानाश, त्याचाही कुठेतरी विचार करावा लागतो. बाकीच्या तक्रारी लाईक स्ट्रेस, टेन्शन, म्हणजे ताकद कमी पडते आणि म्हणून निद्रानाश आहे, त्याचाही कुठेतरी. पण प्रत्येकाला झोपेची गोळी घेऊन सप्रेस करणे हे कितपत योग्य. त्यामुळं पंचकर्माचं माध्यम असेल किंवा आम्ही ज्या काही चिकित्सा पद्धती डेव्हलप केलेल्या आहेत, तर एकंदरीत जर आपण आहार, विहार आणि इतर गोष्टींवरती लक्ष दिलं तर निश्चितपणे निद्रानाश हा अल्पावधीत करेक्ट होताना पाहायला मिळतो. सर, मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या उद्भवतात किंवा उद्भवू शकतात? ॲक्च्युअल मेंदूला रक्तपुरवठा न होणे म्हणजे कोणतेही कंप्लेंट घेऊन आपण जर का आपण गेलो तर जनरली डायग्नोसिस होतात किंवा सगळ्या पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन्स होतात आणि नंतर सांगितलं जातं की ही तक्रार मेंदूला रक्तपुरवठा न होण्यामुळे आहे. मला फार म्हणजे हे वाटतं की रक्तपुरवठा करणारं कोण आहे? कारण शेतीला पाणी मिळत नाही, मोटर तरी दोषी असेल किंवा विहिरीत तरी पाणी नसेल, म्हणजे फुफ्फुस तरी किंवा हृदय तरी. त्यामुळं इन शॉर्ट ह्या मेंदूला रक्तपुरवठा न होणे ह्या तक्रारीमध्ये हृदयाचा किंवा फुफ्फुसांचा दोष असतो. त्यामुळे रक्तपुरवठा न झाल्या कारणानं जसं ब्रेन ॲट्रोपीपासून म्हणजे मेंदूचा साईज कमी होण्यापासून चक्कर येणे किंवा मग मानसिक त्रागा होणे किंवा नर्व जनरेशन, नर्व डिजनरेटिव्ह चेंजेस ज्याला आपण म्हणतो, मज्जातंतूंविषयीचे आजार, त्यानंतर मग कानाचे किंवा डोळ्यांचे तद्विषयी एकंदरीत जर आपण पाहिलं तर मज्जातंतूविषयक आजार सोबतच ब्रेनचे ॲट्रोपिक चेंजेस किंवा बाकीच्या ज्या काही समजा पोषणाच्या अभावामुळे येणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे पाहायला मिळतात. पण चिकित्सा सूत्र अगदी सोपं आहे. तुम्ही हृदयाला सशक्त करा, तुम्ही फुफ्फुसांना सशक्त करा, निश्चितपणे रक्त भेटल्या कारणानं रक्तपुरवठा होतो. त्यामुळं मेंदूचा तिथं दोष येत नाही तर नकळतपणे हृदयाचा येतो. त्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सेच्या माध्यमातून जर का आपण उत्तरं काढली तर निश्चितपणे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. अगदी. डॉक्टर, आपण मेंदू आणि मणक्याविषयी अमृत आयुर्वेद ही उपचार पद्धती विकसित केलेली आहे, तर त्याविषयी विस्तृतपणे माहिती द्याल? हां, सांगताना अतिशय आनंद होतो की म्हणजे मायग्रेन असू देत किंवा मग निद्रानाश असू देत किंवा मग बाकीच्या तक्रारी ज्या पचन विषयक असतील किंवा इतर गोष्टींसाठी जर आपण विचार केला ब्रेनचा तर नासा ही शीर्षोद्वारम असं आयुर्वेदामध्ये सूत्र येतं. त्यामुळं या सगळ्यांचं पोषण नाकाच्या माध्यमातून होण्यासाठी किंवा रिफ्लक्सेस डेव्हलप होण्यासाठी किंवा मायग्रेनसारखा मुद्दा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक ब्रह्मानश्य थेरपी म्हणजे नाझल ड्रॉप्स ज्याला आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामुळं अटॅक्स जरी आले तरी समजा विदिन 5 मिनिट्स रिलीफ मिळतो. रिपीटेड अटॅक्स टळतात. सर्दी असेल किंवा ॲलर्जिक रायनायटिस किंवा बाकीचे प्रकार, इन शॉर्ट ह्या सगळ्या गोष्टींसाठी ब्रह्मानश्य थेरपीचा वापर पंचकर्मामध्ये यापन वस्तीपासून ते इतर गोष्टींचा वापर आपण करतो. औषधी चिकित्सेच्या माध्यमातून मेंदू हा पोषण तत्व कमी पडल्या कारणाने येणारा मुद्दा असल्या कारणानं हृदयाशी संबंधित चिकित्सा, मोठ्या आतड्यांशी संबंधित चिकित्सा, निद्रा, आहार, ब्रह्मचर्य पालन, म्हणजे जर आपण आहार आणि विहारावरती लक्ष दिलं आणि कारणं जर का टाळली, साधी गोष्ट की झोपेविषयी हे छोटे छोटे मुद्दे वाटतात पण आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे मोठे होऊन जातात आणि याच्यामुळे आजार होतात. त्यामुळे झोपेची वेळ पाळणे, सोबतच आहाराविषयी जसं ग्रीन रिव्हॉल्युशनच्या कारणाने हिरवी मिरची असेल, बेसन असेल, आलू, वांगे किंवा आत्ता मुंबईकरांचा वडापाव असेल, ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार जर का आपण केला तर निश्चितपणे डाएट थिअरी जी आहे ती सौम्य असायला पाहिजे, पोषक असायला पाहिजे, तर त्याच्या माध्यमातून पोषण घडतं. आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या व्यायामाच्या माध्यमातून, सरतेशेवटी हृदयाची क्षमता ही व्यायामाच्या माध्यमातून वाढणार आहे. त्यामुळं इन शॉर्ट ह्या सगळ्या गोष्टींचा मी जर का समजा सखोलपणे विचार केला, म्हणजे ही चिकित्सा पद्धती बसवत असताना मायग्रेनच्या किंवा मेंदूच्या आजारांच्या बाबतीमध्ये सर्वकषपणे म्हणजे लहान मुलांपासून, म्हणजे साधी गोष्ट की एपिलिप्सीसारखा प्रश्न आहे किंवा मेंदूला झटके येण्यासारखा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये ॲक्च्युअल मेंदूचा रोल किती आहे. कारण सिटीमध्ये MRI काहीच येत नाही तरी पण त्यांना अटॅक्स येतात. तर याचं काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे, हा पण आपण विचार करायला पाहिजे. तर हे सगळं जे सर्वकष आहे ते आहार, निद्रा किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून, सोबत औषधीच्या माध्यमातून, स्पेशली ब्रह्मानश्य थेरपी ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या माध्यमातून अतिशय कमी कालावधीमध्ये तुम्ही म्हणजे अपेक्षा करू शकत नाही. कारण ब्रेन म्हटल्यानंतर आपण एवढं सिरियस राहतो ह्या सगळ्या गोष्टी, पण तो पोषणाचा अभावाच्या कारणाने येणाऱ्या तक्रारी आहेत. हे जर मी समजून घेतलं
आणि व्यवस्थितरित्या आयुर्वेदिक दृष्ट्या म्हणजे जे कोणी जवळचे वैद्य असतील त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर निश्चितपणे हा प्रश्न हा अतिशय कमी कालावधीमध्ये सोप्याने सिरियस न होता, कारण होल फॅमिली ॲक्च्युअली त्याच्यामध्ये सफर होते, खरंय. तर असं न होता आपण सॉल्व्ह करू शकतो असं मला वाटतं. अगदी डॉक्टर, तुम्ही सांगितलं तसं कुठलाही शरीराचा प्रॉब्लेम असू देत, कुठलीही समस्या असू देत, आहार, निद्रा आणि तुमचा व्यायाम या सगळ्या 3 आणि गोष्टी जर सोबतच आयुर्वेदिक उपचार, अगदी कारण सोबत. शेवटी कसं आहे, भारतीय कल्चर आहे आणि आपण भारतीय आहोत. निसर्ग बदलत चाललाय. निसर्गाची बोट धरून जर तुम्ही चालाल तर निश्चितपणे तुम्हाला निसर्ग तुमच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवतो. अगदी. लाक्षणिक चिकित्सा घेऊन एका आजारासाठी 10,000 आपण जर का खरेदी करत असू आणि जर का समजा पोहे खाल्ल्याने ऍसिडिटी होते, नको खाऊ ना पोहे, बरोबर, म्हणजे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. खरंय. ओके. अगदी, तर ही चतुसूत्री सर्वांनी पाळली पाहिजे आणि तुम्हाला सध्या स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत ते अवश्य लिहून घ्या आणि तुम्ही तातडीनं तुम्हाला शरीराच्या कुठल्याही व्याधी असतील, कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही अवश्य डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. मायग्रेन आणि मेंदूचे आजार यावर अमृत आयुर्वेद उपचार यावर आज आपण चर्चा केली आणि आपल्याला डॉक्टर अविनाश सरांनी खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं. सर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू मॅम. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.